नमस्कार. आज आपण खूपच भन्नाट अशा कमालीच्या काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत. नक्कीच व्हिडिओ इंटरेस्टिंग आणि युजफुल होणार आहे. शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला तर आपली पहिली टिप बघूया. आपल्याकडे असणाऱ्या ट्रॅव्हलिंग बॅग कधीतरीच आपण वापरात काढतो. अशा प्रकारच्या बॅग असो किंवा कापडी इतर कोणत्या बॅग असतील तुमच्याकडे, त्या देखील दररोज काही वापर होत नाही, इकडे तिकडे ठेवलेल्या असतात. अशाच जर कुठे वरती ठेवल्या तर खूप जास्त धूळ लागते. एखादा कपडा झाकला तर दिसायला चांगलं दिसत नाही. पण याला ठेवायचं कसं? त्यासाठी बघा, वेगळं असं कव्हर खरेदी करण्यापेक्षा इथे आपल्याकडे असणारं जुनं टी शर्ट आपल्याला वापरायचं आहे. बॅगच्या साईजनुसार तुम्ही टी शर्ट घ्या आणि कोणत्याही आकाराची बॅग असू द्या, त्याला टी शर्ट तुम्ही अशा प्रकारे लावू शकता. आता बघा, इथे बॅगवरती आपण टी शर्ट असं लावायचं आहे. अगदी परफेक्ट जसं आपण याचं काही कव्हर शिवूनच घेतलं आहे असं हे व्यवस्थित बसतं. अजिबात इकडे तिकडे सरकत नाही. कुठे जरी ठेवलं तरी दिसायला चांगलं दिसतं. त्यासोबतच या बॅग खराब होत नाही, धूळ लागत नाही आणि कुठे जरी बघू शकता, जसं ट्रॅव्हलिंगमध्ये जरी घेऊन जायचं असेल, बॅगला स्क्रॅचेस होऊ नये किंवा खराब होऊ नये म्हणून तुम्ही याला घालून देखील बाहेर कुठेही घेऊन जाऊ शकता. सहज आपण त्याला इकडे तिकडे करू शकतो. आणि जो गळ्याचा भाग आहे तिथे हँडलचा भाग येतो, जेणेकरून पकडायलाही सोपं जातं. म्हणजे घराच्या बाहेर आणि घरामध्ये तुम्ही याला अशा प्रकारे व्यवस्थित कव्हर करून ठेवू शकता. यानंतरची आपली टीप आहे. आता बघा, भरपूर सणवार येत आहेत, लग्नघाई सुरू झालेली आहे. अशा वेळेसच आपलं बाहेर गावी जाणं देखील वाढतं आणि कुठे जायचं म्हणलं लग्न कार्याला की त्यासाठी दागिने आपण घेऊन जातो. पण दागिने एवढे महाग झाले आहेत आजकाल सोनं, की कुठे घेऊन गेल्यावर काही पडेल की काय, हरवेल की काय अशी भीती देखील असते किंवा अगदी धाकधूक मनामध्ये असते. तर त्यासाठी खूपच ट्रिक तुम्हाला महत्त्वाची दाखवते, जेणेकरून तुमचे दागिने पर्समध्ये न ठेवता अशा सेफ जागी तुम्ही ठेवा की अजिबात पडणार नाहीत किंवा काही तुम्हाला वेगळं असं यासाठी बघायची गरज पडणार नाही. तर बघा, आपल्याकडे आपण जसं आता कुठे जातो, जर तुम्ही साडी घालून जात असाल तर पेटीकोट वापरा किंवा तुम्ही कुठे ट्रेनमध्ये ट्रॅव्हलिंग करत आहात आणि नंतर कार्यक्रम आहे तर अशा वेळेस आपण ड्रेस घालतो. तर ड्रेस किंवा काही तुम्ही घालत असाल, पॅन्ट असो किंवा पेटीकोट, तर त्यासाठी ही ट्रिक तुम्ही फॉलो करू शकता. तर बघा, आपल्याकडे असणाऱ्या ज्वेलरी पर्स अशा प्रकारे घ्यायच्या किंवा जे रुमाल असतात ना, त्यामध्ये की पॉकेट असतं, झिप असते, चेनचं पॉकेट असतं, ते देखील तुम्ही रुमाल वापरू शकता. तर त्यामध्ये बघा, अशा व्यवस्थित जे दागिने आहेत किंवा पैसे आहेत, जे पण मौल्यवान वस्तू आहेत, ज्या सांभाळून ठेवायच्या आहेत, त्या व्यवस्थित अशा टाकायच्या. त्यानंतर याचं जी चेन आहे ना, ती मजबूत आहे की नाही हे घरीच अगोदर बघायचं. चेन थोडीशी अर्धवट लावायची आणि त्यानंतर पेटीकोट असो, पॅन्ट असो, त्याच्या आतमधून अशा प्रकारे हे पाकिट आपल्याला लावायचं आहे. काटेपिनवर थोडा भरोसा नसेल तर तुम्ही इथे 2-3 टाके देखील शिलाईचे मारू शकता, सुई दोऱ्याने शिवून देखील घेऊ शकता. पण 1-2 काटेपिन लावल्या की सेफ हे व्यवस्थित बसतं. आणि बघा, आतमधून हे टाकल्यामुळे अगदी पडायची भीती राहत नाही, त्यासोबतच बाहेरून दिसत नाही. नक्की एकदा ट्राय करा आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही याला कुठेही घालून जाऊ शकता. यानंतरची आपली टीप आहे. आजकाल सर्वांकडे अशा स्मार्ट वॉच आलेल्या आहेत आणि या वॉचला चार्जिंग करण्यासाठी आपण जेव्हा इथे चार्जरच्या अवतीभोवती असं ठेवायला जातो त्यावेळेस ही वॉच खाली पडण्याची देखील भीती असते. त्यासोबतच कुठे टेबलवरती बसत नाही, कारण की याचं वायर जे आहे ना ते खूप छोटं असतं. तर अशा वेळेस बघा काय करायचं, यामध्ये असलेला हा जो भाग असतो ना बेल्टचा, थोडा स्पेस, प्रत्येक कोणत्याही डिझाईनचा बेल्ट असू द्या, या वॉचमध्ये हा भाग असतो. तर त्या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला लावायची आहे पिन आणि ती चार्जरमध्ये लावायची, जेणेकरून व्यवस्थित चार्जिंग होते, आपली घड्याळ पडायची भीती राहत नाही आणि त्यासोबतच दिसायलाही चांगलं दिसतं. वेगळं असं काही आपल्याला खरेदी करायची गरज पडत नाही. नक्की ट्राय करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून सर्वांना यामुळे फायदा होईल. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतर बघा, आपली जी महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे की जसं आता प्रवासामध्ये किंवा मुलांना तुम्ही जर टिफिनमध्ये काही फ्रूट्स देत असाल तर तुम्ही बघाल तर फ्रूट्स दिले की ते काळे पडतात किंवा पाणी सुटल्यासारखं होतं. किंवा प्रवासातही चाकू घेऊन जा, फ्रूट्ससाठी वेगळा डब्बा घ्या, असं काही करण्यापेक्षा ही ट्रिक तुम्हाला खूप कामी येईल, जेणेकरून मुलांनाही कट करून दिलं जरी तरी चाकू काही इतर द्यायची गरज पडणार नाही. आता बघा, जी संत्री आहे त्याला आपण अशा प्रकारे कट केलेला आहे आणि इथे ॲपलला देखील तुम्ही असं कट करू शकता. इतर काही फळं असतील त्याला देखील तुम्ही ही ट्रिक फॉलो करू शकता. थोडासा चेंजेस होईल पण नक्की तुम्हाला हे कामी येईल. त्यानंतर बघा, असा सर्कल मी थोडा कट करून घेतला चाकूच्या मदतीने. आतमधील फोडी मी जास्त कट केल्या नाहीत, काहीतरी फोडी थोड्याफार कट झाल्या, पण काहीच हरकत नाही. अगदी वरचा भाग आपल्याला कट करायचा होता. आता अशा प्रकारे याला थोडं वेगळं करायचं आणि त्यानंतर वाटलंच तर लहान मुलांना टिफिनमध्ये देत असाल तर एक एक बी काढून ते सोलत बसत नाहीत, तर तुम्ही याला सोलून त्यामधील बी काढून देखील यामध्ये ठेवून देऊ शकता. किंवा जर प्रवासात घेऊन जायचं असेल तर अशा प्रकारे कट करून त्यामधील जो पण भाग असेल एक्स्ट्राचा तो काढून फेकून द्या, स्वच्छ करा आणि त्यानंतर अशा प्रकारे आतमध्ये लावा. आणि आता आपल्याला हा भाग काढलेला यावरती लावायचा आहे आणि आपल्याकडे असणारं रबर आपल्याला घ्यायचं आहे. 1 किंवा 2 रबर इथे तुम्हाला लागतील, एकही पुरेसं होतं. अशा प्रकारे रबर लावायचं. प्रवासामध्ये लहान मुलांना टिफिनमध्ये अशा प्रकारे
तुम्ही फळं किंवा इतर वस्तू देऊ शकता. अशा छोट्या-छोट्या ट्रिकमुळे मुलांनाही उत्सुकता वाटते. ते देखील खातात आणि त्यासोबतच आपलं कामही सोपं होतं. यानंतरची आपली टिप आहे लसूण सोलण्यासाठी. बघा लसूण आपण दररोजच्या भाजीमध्ये टाकतो चव येते म्हणून, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की कंटाळा जरी आला तरी भाजी चांगली व्हायची नाही, पण आपण लसूण सोलतो. पण अशा वेळेस काय होतं, भरपूर आपला वेळ वाया जातो, नखांना त्रास होते, आग पडल्यासारखी होते नखांच्या आजूबाजूला आणि अगदी किचकट काम वाटतं बऱ्याच जणांना. तर हे आवडत नाही. विकत्रीचा ते पेस्ट घेतात, पण विकत्रीचा पेस्टची चव लागत नाही. किती दिवसाचा बनवून ठेवला असतो काही माहीत नाही. पण घरच्या घरीच लसूण सोलण्याचं काम तुमचं सोपं करण्यासाठी मी ट्रिक घेऊन आलेली आहे. त्यासाठी बघा नखाने असं एक एक सोलत बसायची गरज नाही. आता काय करायचं, जास्त करून तो समोरचा कडक भाग असतो लसणाच्या कळीचा, तो नखाने काढायला त्रास होतो, खालचा भाग तर निघतो. पण अशा वेळेस आपल्याला इथे वापरायची आहे काटेपिन. तर बघा लसणाच्या पाकळ्या किती छोट्या किंवा मोठ्या आहेत त्यानुसार काटेपिन छोटी घ्या किंवा मोठी घ्या आणि आपल्याला समोरचा जो कडक भाग असतो तो आपल्याला काटेपिनच्या समोरच्या भागाने असा खेचून बाहेर काढायचा आहे, म्हणजे खालचा पाचोळा आपोआप असा वेगळा होतो. बघू शकता किती छान आपण लसणाची कळी सहज पाचोळ्यापासून वेगळी केलेली आहे. आणि खास करून तर बघा हे समोरचं टोकच जास्त त्रास देतं, खालचा पाचोळा असा अलगद बाहेर निघतो आणि हे काम आपलं अगदी तासाभराचं काम चुटकीसरशी होऊ शकतं. इकडे तिकडे बोलत बसल्यावर असं काही वेळ असेल तेव्हा अशा प्रकारे तुम्ही भरपूर लसूण सोलून ठेवा. आणि बरेच जण लसूण सोलला की त्याची पेस्ट बनवून ठेवतात, पण तसं न करता लसूण सोलून एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचा आणि पाहिजे तेव्हा पेस्ट करायची, म्हणजे कसं फ्रेश आपल्याला लसणाची पेस्ट मिळते, छान वास येतो. त्यासोबतच दररोज सकाळी सकाळी किंवा इतर घाईच्या वेळी लसूण सोलत बसण्याची गरज पडत नाही. एका ट्रिकसोबत 2 ट्रिक मी तुम्हाला इथे शेअर केलेल्या आहेत, नक्की तुम्हाला दररोजच्या जीवनामध्ये कामी येतील. तर बघू शकता समोरचा भाग असा काटेपिनच्या समोरच्या टोकाने अगदी सहज ओढला जातो. अगदी लहान मुलं देखील लसूण सोलतील मजेने. एवढं या ट्रिकमुळे काम आपलं खूपच सोपं झालेलं आहे आणि अगदी सहज अवघड किचकट काम तुम्ही एका चुटकीसरशी करू शकता. यानंतरची आपली टीप आहे, बघा आपल्याकडे कापूस असतो किंवा टिश्यू पेपर, तर त्याचे असे छोटे छोटे आपल्याला गोळे करायचे आहेत. तुमच्या घरानुसार तुम्हाला किती लागणार आहेत त्यानुसार गोळे तयार करा. आणि त्यानंतर बघा आपल्याकडे ना एक्सपायर झालेले हे असतात, काय परफ्यूम असतो किंवा खराब झालेला भरपूर दिवसाचा, किंवा नसेल खराब झालेला रेग्युलरचा परफ्यूम देखील तुम्ही वापरू शकता. आणि त्यानंतर टिश्यू पेपर किंवा कापसाच्या गोळ्यांवरती अशा प्रकारे आपल्याला थोडासा परफ्यूम टाकायचा आहे. आणि परफ्यूम टाकल्यानंतर हे गोळे जे आहेत ना ते परफ्यूमने छान असे ओलसर करून घ्यायचे. आणि हे तुम्ही असं नाही की फक्त कॉटनवरती म्हणजे कापसावरती आणि टिश्यू पेपरवरती करू शकता, अगदी तुमच्याकडे एखाद्या कपड्याचा तुकडा जरी असेल ना त्यावरती देखील तुम्हाला हे करता येईल. आणि असे काही तुकडे आपल्याला तयार करायचे आहेत. आता बघा घरामध्ये काय होतं, कितीही स्वच्छता ठेवली तरी बऱ्याच वेळा कुबट दमट वास येतो, बेडमध्ये म्हणा, कपाटात म्हणा, किंवा बाहेरगावी गेल्यानंतर काही दिवसानंतर घर उघडल्यानंतर. तर अशा वेळेस घराच्या कानाकोपऱ्यात हे ठेवायचे, म्हणजे घरातून छान सुगंध येतो. आणि हो, तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ती कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा.